नमस्कार, कल्पनास किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। मी आज आपणासाठी घेऊन आले आहे वडापाव। त्यासाठी लागणारे साहित्य मी आता दाखवत आहे। त्यासाठी आपण 6 मोठ्या आकाराचे बटाटे घेतले आहेत। ते स्वच्छ पाण्याने धुवून कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। बटाटे वड्यासाठी आपण 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत व 1 इंच आलं घेतलं आहे। हे सर्व वाटून घेऊन आपण त्याची भाजी बनवणार आहोत। बटाटे सोलून, उकडलेले बटाटे सोलून व कुस्करून घेतलेले आहेत। प्रथम पॅन मध्ये 3 चमचे तेल टाकू। ते छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकू। 1 टीस्पून मोहरी टाकू। मोहरी तडतडली की 1 टीस्पून जिरे टाकू। त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकू। तो छान परतल्यावर त्यामध्ये वाटलेले हिरवी मिरची, लसूण व आलं टाकूया। नंतर त्यामध्ये अर्धा टीस्पून हळद टाकू व ते हलवून त्यामध्ये कुस्करलेले बटाटे टाकू। चवीप्रमाणे मीठ टाकू। व आता व्यवस्थित भाजी हलवून घेऊ। आता भाजीमध्ये आपण भरपूर कोथिंबीर घालू व व्यवस्थित परतून घेऊ। आपण भांड्यामध्ये 2.5 वाट्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकायचं व चवीनुसार मीठ टाकायचं। आपण वड्यासाठी पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता आपण त्याचे वडे बनवूया। आपण सर्व वडे बनवून घेतले। आता ते पिठामध्ये घोळवून तेलामध्ये टाकूया। आता आपले वडे तळून झालेले आहेत। ते आपण काढून घेऊ व सर्व करू। आपला वडापाव तयार आहे। चला तर मग आता आपण टेस्ट करून पाहूया। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। चला तर मग परत भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय। थँक्यू।